आजच्या ह्या व्हिडिओमध्ये रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठाचा पूर्ण रिव्हिजन विथ MCQ घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ परिपूर्ण जर पाहिला तर तुमचे 10वीचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे फर्स्ट बी मध्ये ते 5 मार्क्स मिळतील आणि जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यावेळेस याचा भरपूर फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक समीकरणे यामध्ये विचार केला, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यांचा विचार केला तर रासायनिक प्रक्रिया 2 प्रकारे घडतात. लक्षात, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक भौतिक आणि एक रासायनिक. भौतिक म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये नवीन पदार्थ तयार होत नाही, तात्पुरता बदल होतो, त्याला आपण भौतिक बदल म्हणतो. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहू आपण, पाण्याचे बर्फ होणे किंवा बर्फाची वाफ होणे, हे काय भौतिक बदल आहेत. रासायनिक बदल म्हणजे काय? दुधाचे दही होणे, म्हणजे ज्या बदलामध्ये कायमस्वरूपी नवीन पदार्थ तयार होतो अशा बदलाला आपण रासायनिक बदल म्हणतो. तर रासायनिक बदलामध्ये जे घटक भाग घेतात आणि जे पदार्थ तयार होतात ते आपण शाब्दिक रूपात जर सांगितले तर त्या शाब्दिक रूपाचं रूपांतर त्यांच्या संज्ञा व सूत्र वापरून लिहितो, त्याला आपण रासायनिक समीकरण म्हणतो. काय सांगायलो मी? रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? दैनंदिन जीवनामध्ये जे कायमस्वरूपी बदल घडतात, लक्षात, अशा बदल आपण रासायनिक बदल म्हणतो. उदाहरणार्थ लाकडाचे ज्वलन, बरोबर आहे. कोळशाला आपण हवेत जाळलं तर काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हे झालं शाब्दिक रूपांतर. रासायनिक समीकरण म्हणजे काय? जेव्हा रासायनिक बदलातील शाब्दिक रूपाचे रूपांतर त्याचे संज्ञा व सूत्र वापरून लिहिले जाते, त्याला आपण काय म्हणतो? रासायनिक बदल. लक्षात. तर आत्ताच मी काय सांगितलं? कार्बनला हवेत जाळलं आपण तर काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड. हे पास, कार्बन म्हणजे C, हवेत जाळणे म्हणजे ऑक्सिजन संयोग होणे, कार्बन डायऑक्साईड. हे झालं रासायनिक समीकरण. लक्षात. तर रासायनिक समीकरण लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. तर जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात त्यांना अभिक्रिया कारके म्हणतात आणि ती कुठं लिहायची? डाव्या बाजूला. लक्षात. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थाला अभिक्रिया कारके म्हणायची आणि ते डाव्या बाजूला लिहितात. जी नवीन पदार्थ रासायनिक अभिक्रिया तयार होतात त्याला उत्पादिते म्हणतात, ती उजव्या बाजूला लिहायची. कार्बन आणि ऑक्सिजन अभिक्रिया कारके डाव्या बाजूला लिहिली. यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त अभिक्रिया कारके यांच्यामध्ये धनचिन्ह दाखवायचं आणि उत्पादिते कोणी लिहिली? उजव्या बाजूला. रासायनिक अभिक्रिया घडते हे कसं दाखवायचं? डावीकडून उजवीकडे बाण दर्शवायचा आणि त्याच्यामध्ये तापमान, दाब, उत्प्रेरक ह्या बाणावर लिहायचे. लक्षात. आणि त्यांची जे स्टेट आहेत अभिक्रिया कारकाचे उत्पादीचे, त्याच्या खाली सॉलिडला S वापरायचं, गॅसियसला G वापरायचं, लिक्विडला L वापरायचं, या पद्धतीने दर्शवायचं. आणि दोन्ही बाजूचे अणूंची संख्या सारखी असेल तर त्याला संतुलित समीकरण म्हणायचं आणि जर अणूंची संख्या सारखी नसेल तर त्याला असंतुलित म्हणतात. अशा संतुलित समीकरणाला संतुलित करण्यासाठी कोणत्याही बाजूला जिथं असंतुलित अणू आहेत त्याला कोणत्याही पूर्णांक संख्येने गुणून ते संख्या संतुलित करायची, त्याला संतुलित रासायनिक समीकरण म्हणतात. लक्षात. त्या अभिक्रियेचे प्रकार मुख्यतः 4 आहेत. ते मी इथं बोर्डावर लिहून ठेवलेत. पहा, A आणि B हे 2 अभिक्रिया कारक आहेत. यापासून AB उत्पादित तयार झाला. याला कोणती अभिक्रिया म्हणायची? जेव्हा 2 अभिक्रिया कारकापासून एकच उत्पादित मिळतो त्याला काय म्हणायचं? संयोग अभिक्रिया. लक्षात. आणि जेव्हा एकाच अभिक्रिया कारकापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त उत्पादित मिळतात त्यांना काय म्हणायचं? अपघटन अभिक्रिया. समजते का व्याख्या? दुसरा प्रकार, पहिला प्रकार संयोग अभिक्रिया, दुसरा प्रकार अपघटन अभिक्रिया. तिसरा, जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जास्त क्रियाशील धातू हा कमी क्रियाशील धातूच्या क्षाराच्या द्रावणातून त्याला विस्थापित करतो आणि क्रियाशील धातूच्या क्षारात द्रावण तयार होते, त्याला काय म्हणतात? विस्थापन अभिक्रिया. ही तिसरी अभिक्रिया कोणती आहे? विस्थापन अभिक्रिया. लक्षात. त्यानंतर चौथा जो आहे, जेव्हा 2 आयनिक संयुगे अभिक्रियाकारक होऊन 2 आयोनिक संयुगांच्या द्रावणामध्ये अभिक्रिया होते तेव्हा त्यांच्या आयॉनमध्ये आदला बदल होते. या ठिकाणी Aची जागा कोणी घेत? A आणि D एकत्र आला, C आणि B एकत्र आला आणि आवश्यक रूपामध्ये एखादा पदार्थ तयार होतो त्याला म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया. समजले? हे 4 प्रकार: संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन आणि दुहेरी अभिक्रिया. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता ग्रहण केली जाते त्याला उष्माग्राही म्हणतात आणि ज्या रासायनिक अभिक्रिया उष्णता बाहेर पडते त्याला काय म्हणतात? उष्मादायी. एवढे आपण रासायनिक अभिक्रियेचे प्रकार समजले असतील तर आपल्याला हे MCQ सहजपणे सोडवता येतील. तर पहा, या धड्यावर MCQ दिलेले आहेत, ते बोर्डावर लिहिलेले आहेत, तर याचा आपण अभ्यास करू. तर पहिला प्रश्न काय? पहा, इथं पहिला प्रश्न दिलेला आहे. पहा,
रासायनिक अभिक्रिया लिहिताना अभिक्रिया कारके डॅश डॅश बाजूला लिहितात. आत्ताच सांगितलं, रासायनिक अभिक्रिया लिहित असताना जे पदार्थ रासायनिक अभिक्रिया भाग घेतात त्यांना काय म्हणतो आपण, अभिक्रिया कारके. हे कुण्या बाजूला लिहित असतात, आता सांगितलं डाव्या बाजूला. तर याचं करेक्ट उत्तर कोणतं आहे पहा, क. काप. इथे उदाहरण पहा, CaO2 हा अभिक्रियाकारक आहे, CaCO3 उत्पादित आहे. आलं लक्षात. या दुसऱ्या उदाहरणामध्ये म्हणजे अभिक्रियाकारक कुठे कुठे लिहितो आपण, उजव्या बाजूला उत्पादित लिहितो, बाणावर दाब, तापमान आणि उत्प्रेरक लिहितो, आणि डाव्या बाजूला अभिक्रिया. म्हणजे करेक्ट उत्तर आहे क. बरोबर आहे. दुसरं आहे, खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेत दोन मूलद्रव्यांचे संयोग होते. पहा प्रश्न कसा विचारलेला आहे पहा, मूलद्रव्यांचे संयोग विचारलेले आहे. CaO2 हे अभिक्रियाकारक आहे, ते दोन्ही मूलद्रव्य आहेत का, नाही आहेत. लक्षात. हे काय आहेत, दोन मूलद्रव्यांच्या अणूपासून रेणू तयार झाले, कॅल्शियम ऑक्साईड, कार्बन ऑक्साईड रेणू आहे. सोडियम आणि ऑक्सिजन हे दोन मूलद्रव्य आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी अमोनिया हा मॉलिक्यूल आहे, HCl मॉलिक्यूल आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॉलिक्यूल आहे, CO2 मॉलिक्यूल रेणू आहेत. तिन्हीमध्ये रेणू आहेत. फक्त ब मध्ये काय आहेत, मूलद्रव्यांचे अणू आहेत. सोडियमचा अणू आणि ऑक्सिजन हा मूलद्रव्यांचे संयोग झालेला आहे. लक्षात. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय येतं, ब. त्यानंतर डॅश डॅश ही विस्थापन अभिक्रिया आहे. आत्ताच मी बोर्डावर लिहिली ती पहा. विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, जेव्हा एखादा जास्त क्रियाशील धातू हा कमी क्रियाशील धातूच्या क्षाराच्या द्रावणातून त्याला विस्थापित करून जास्त क्रियाशील धातूचे द्रावण तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया. तर पहा या ठिकाणी विस्थापन अभिक्रिया, या ठिकाणी CaCO3CO हे अपघटन अभिक्रिया आहे. एका अभिक्रियापासून दोन उत्पादने मिळाली. या ठिकाणी पहा झिंक हा जास्त क्रियाशील आहे तांब्यापेक्षा, म्हणून हा झिंक काय केला, तांब्याची जागा घेतला आणि झिंक सल्फेट जाऊन तांबे बाजूला निघालं. म्हणजे ही विस्थापन आहे, ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. आणि ही काय, संयोग अभिक्रिया. म्हणजे करेक्ट उत्तर येतं बी. खालीलपैकी कोणती रासायनिक अभिक्रिया उष्मादायी आहे. उष्मादायी म्हणजे काय, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता मुक्त होते, उष्णता बाहेर पडते. लक्षात. उष्णता पुरवठा केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, उष्मादायी. म्हणजे उत्पादित साईडला उष्णता लिहिली असेल तर त्याला काय म्हणायचं, उष्मादायी. आणि बाणावर जर उष्णता लिहिली असेल तर ती काय, उष्माग्राही आहे. तर या ठिकाणी पहा खूप छान पर्याय दिले आहेत पहा. कार्बनचे ज्वलन, आपण हवेत जर कार्बन जाळलं तर आपल्याला काय म्हणतो, कार्बन डायऑक्साईड म्हणून उष्णता मिळते. बरोबर आहे. रासायनिक बंध तुटणे, एखाद्या रेणूमधील रासायनिक बंध तुटणे. उदाहरणार्थ पाहू आपण NaCl पाहू, याला जर उष्णता दिली तर हा बंध तुटतो. उष्णता दिल्याशिवाय बंध तुटत नाही. म्हणून रासायनिक बंध तुटणे हे काय, उष्णता ग्रहण करते आणि बंध तुटतो. रासायनिक बंध तयार होणे, जेव्हा सोडियम अणू आणि क्लोरीन अणू हे एकत्र येतात, लक्षात, तेव्हा यांच्यामध्ये जो बंध तयार होतो त्यावेळेस उष्णता बाहेर पडते. लक्षात. रासायनिक बंध तयार होत असताना उष्णता बाहेर पडते. म्हणजे ए मध्ये उष्णता बाहेर पडते आणि रासायनिक बंध तयार होताना उष्णता बाहेर पडते. म्हणून पर्याय अ आणि ब, अ आणि क हे पर्याय दोन्ही बरोबर आहेत. म्हणून याचा पर्याय येतो ड. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये आपण पाहिलं, जेव्हा दोन आयोनिक संयुगांचे द्रावण अभिक्रिया करतात तेव्हा त्यांचे काय तयार होतात, आयॉनची अदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतो. त्याला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतो. तर या ठिकाणी काय विचारलं पहा, आयन स्थिर राहतात, आयन मुक्त होतात, आयनची अदलाबदल होते, आयन निर्माण होत नाही. आयन स्थिर राहत नाहीत, आयन मुक्त होत नाहीत, तर का होते, आयनची अदलाबदल होते. तर याचं उत्तर आहे क. ज्या रासायनिक अभिक्रियेत हायड्रोजन निघून जातो किंवा विचारलेलं आहे ऑक्सिजन मुक्त होतो, त्या अभिक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर विद्यार्थी लक्षात ठेवा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन मिसळला जातो किंवा हायड्रोजन बाजूला काढला त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. आणि ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन निघून जातो आणि ऑक्सिजन मुक्त होतो, पहा, हायड्रोजन निघून जातो व ऑक्सिजन मिसळला जातो, ऑक्सिजन मिसळला जातो, त्या ठिकाणी त्या अभिक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर पहा, हायड्रोजन निघून जाणे आणि ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन मिसळणे त्याला आपण काय म्हणतो,
ऑक्सिडीकरण. आणि याच्या विरुद्ध जेव्हा हायड्रोजन मिसळला जातो आणि ऑक्सिजन त्याला आपण तो क्षपन म्हणतो. संयोग अभिक्रिया म्हणजे काय, जेव्हा दोन अभिक्रियाकारकांचे संयोग होऊन एकच त्याला आपण संयोग अभिक्रिया म्हणतो. म्हणून ए नाही क नाही, त्याचं उत्तर काय येतं ब. तर त्या पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सहन HCl अभिक्रिया डॅश डॅश सोबत जलद गतीने होते. झिंकच्या दांड्यासोबत, झिंकच्या पट्टीसोबत, झिंकच्या चुऱ्यासोबत यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा कशावर अवलंबून असतो, अभिक्रियाकारकाच्या कणांवर. जेवढा कणांचा आकार कमी तेवढा रिॲक्शनसाठी सरफेस एरिया जास्त. म्हणून कणांचा आकार लहान असेल तर अभिक्रिया जलद गतीने घडते. दुसरा आहे संहती, जेवढी संहती अभिक्रियाकारक जास्त तेवढी अभिक्रिया जलद. तिसरा आहे तापमान, जेवढी अभिक्रियेचं तापमान जास्त तेवढा रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त. त्यानंतर आहे उत्प्रेरक, त्यानंतर ज्याच्यामध्ये रासायनिक उत्प्रेरक वापरला जातो ती अभिक्रिया जलद गतीने घडते. या ठिकाणी कणांच्या आकारावर प्रश्न विचारलेला आहे पहा. तर या ठिकाणी झिंकचा दांड्याचा आकार मोठा असतो, झिंकच्या पट्टीचा आकार मोठा असतो, झिंकच्या चुऱ्याचा आकार कमी असतो. म्हणून याचं उत्तर येतं क. लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाद्यतेल दीर्घकाळ साठवून ठेवले असता त्याचे डॅश डॅश होऊन त्याला खवटपणा प्राप्त होतो. जेव्हा आपण एखादं खाद्यतेल किंवा फॅट तूप दीर्घकाळ एखाद्या डब्यात ठेवलं आपण, तर त्या खाद्यतेलातील घटकांची अभिक्रिया ही वातावरणातल्या ऑक्सिजनसोबत होतो. ज्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन मिसळला जातो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडीकरण. म्हणून खाद्यतेलाचं काय होतं, ऑक्सिडीकरण होऊन त्याला खवट प्राप्त होतो. अशा पदार्थामध्ये आपण अन्नपदार्थ तळले किंवा पदार्थ केले तर त्याला नको असलेला वास तयार होतो. म्हणून या पदार्थामध्ये काय मिसळलं पाहिजे, मग अँटीऑक्सिडंट एजंट. कोणते आहेत अँटीऑक्सिडंट एजंट, BHA ब्युटाइल हायड्रॉक्झी ॲनिसोल, BHT ब्युटाइल हायड्रॉक्झीटुलिन, किंवा व्हिटॅमिन ई लक्षात, किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन सी. हे जे काय पदार्थ हे अँटीऑक्सिडंट आहेत. हे अँटीऑक्सिडंट पदार्थ आपण ऑक्सिडंट हे जर वापरले तर काय होतं, ऑक्सिडीकरण होण्याचं थांबतं. लक्षात. तर असे अँटीऑक्सिडंट BHA, BHT, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी ही खाद्यतेलामध्ये मिसळली तर ते आपण दीर्घकाळ ठेवू शकतो. अन्यथा त्याचं काय घडतं, ऑक्सिडीकरण घडतं. म्हणून याचं उत्तर येतं अ. त्यानंतर आहे हायड्रोजन सल्फाईड SO सोबत अभिक्रिया करून सल्फर आणि पाणी तयार होतं. या अभिक्रियेमध्ये काय विचारले, 4 पर्याय विचारले आहेत. H2S शपन होते, SO2 ऑक्सिडीकरण होते, H2S ऑक्सिडीकरण SO2 शपन होते, H2S दोन्हीचे ऑक्सिडीकरण होते, किंवा H2S दोन्ही शपन होते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन निघून जातो किंवा ऑक्सिजन मिसळला जातो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडीकरण. ज्या रासायनिक अभिक्रिया हायड्रोजन मिसळला जातो, ऑक्सिजन काढला जातो त्याला आपण काय म्हणतो, क्षपन. तर या ठिकाणी काय घडायला, या ठिकाणाहून H2S मधला हायड्रोजन निघून चालला, बरोबर आहे. आणि SO2 H2S मध्ये काय चाललेलं आहे, H2S मध्ये ऑक्सिजन मिसळलेला आहे आणि SO2 मधून काय चाललेलं आहे, ऑक्सिजन निघून चाललेलं आहे, बरोबर आहे. H2S मधून हायड्रोजन निघून चालला म्हणजे ऑक्सिडीकरण घडायलं, SO2 मधून ऑक्सिजन निघून चालला म्हणजे याचं क्षपन घडायलं. म्हणून याच्यामध्ये हायड्रोजन या H2S मध्ये काय चाललेलं आहे पहा, H2S चं रूपांतर H2O मध्ये व्हायलं आहे म्हणजे याचं ऑक्सिजन मिसळून त्याचं ऑक्सिडीकरण व्हायला लागलेलं आहे. आणि SO2 मधलं ऑक्सिजन निघून फक्त सल्फर त्यामध्ये क्षपन व्हायला लागलेलं आहे. म्हणजे H2Sचे ऑक्सिडीकरण आणि SO2चे क्षपन होते. म्हणजे याचं उत्तर करेक्ट आन्सर काय, ब. समजलं. खालील कोणते विधान सत्य आहे, इलेक्ट्रॉन गमावून क्षपन होते, ज्या पदार्थात क्षपन होते ते क्षपनक असते, उष्मादायी अभिक्रिया उष्णता ग्रहण करून घडते, ऑक्सिडीकरण इलेक्ट्रॉन गमावून होते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याचा आपल्याला अर्थ समजला का पहा. इलेक्ट्रॉन गमावून क्षपन होते. समजा हा आपण सोडियम इलेक्ट्रॉन घेतला, याचा सोडियम इलेक्ट्रॉन गमावला तर हा क्षपन झालं का, नाही. जे इलेक्ट्रॉन देतात गमावतात त्याचं ऑक्सिडीकरण, बरोबर आहे. म्हणून हे पहिला पर्याय चूक आहे. ज्या पदार्थ क्षपन होते क्षपनक आहे. क्षपनक म्हणजे काय, जो ऑक्सिडीकरण घडून आणतो किंवा इलेक्ट्रॉन देतो त्याला क्षपनक म्हणतात. म्हणजे इथं काय घडतं, हे चूक आहे. ज्याचे क्षपन होते क्षपनक घडत नाही, ज्याचे क्षपन होत तो काय असतो, ऑक्सिडीकारक असतो. त्यानंतर उष्मादायी अभिक्रियेमध्ये काय होतं, उष्णता ग्रहण उष्मादायी
अभिक्रियेत उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर पडते, पण ते ग्रहण विचारले म्हणजे हे सुद्धा चूक आहे. इलेक्ट्रॉन गमावून ऑक्सिडीकरण होते, तर हे उत्तर बरोबर याचं ड उत्तर. ज्या रासायनिक अभिक्रिया इलेक्ट्रॉन दिली जाते त्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, ऑक्सिडीकरण. ज्या रासायनिक अभिक्रिया इलेक्ट्रॉन घेतला जातो त्याला आपण म्हणतो क्षपन म्हणतो, म्हणून याचं उत्तर येतं ड. लोखंडाच्या गंजनाच्या प्रक्रियेत लोखंडात धनाग्र भाग डॅश डॅश होते. तर लक्षात ठेवा, लोखंडाचे गंजणे म्हणजे काय होतं, लोखंडाचा ऑक्सिजनसोबत संयोग होऊन Fe2O3XH2O तांबूस तपकिरी रंगाचा गंज तयार होते. गंजाचं सूत्र आहे Fe2O3XH2O. ही कोणती अभिक्रिया आहे, रेडॉक्स अभिक्रिया आहे. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली घडतं. या ठिकाणी पहा, हा H2SO2 कोणती अभिक्रिया आहे, रेडॉक्स अभिक्रिया आहे. बरोबर आहे, कारण याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि क्षपन सायमल्टेनियस व्हायला लागलेलं आहे. असंच गंजणे काय, रेडॉक्स अभिक्रिया आहे. रेडॉक्स अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडतं. तर या ठिकाणी लोखंडाचं धनाग्र, लोखंड काय म्हणून काम करतो, ॲनोड म्हणून काम करतो. ॲनोडवर काय घडतं माहिती आहे घ्यायचं, ॲनोडवर लोखंड सुरुवातीला इलेक्ट्रॉन देऊन धनायन तयार करतात आणि कॅथोडवर काय होतं, ऑक्सिजनचं क्षपन होतं. लक्षात, क्षपन होऊन याचं काय तयार होतात, याचे पाणी तयार होतं 2H2O मॉलिक्यूल. आणि जेव्हा यांचं अभिक्रिया घडते, हे ऑक्सिडीकरण आहे. इलेक्ट्रॉन देऊन ऑक्सिडीकरण घडलं आणि इथं इलेक्ट्रॉन घेऊन क्षपन घडलं. म्हणजेच काय आहे, हे कोणती अभिक्रिया आहे, रेडॉक्स अभिक्रिया आहे. त्यानंतर जेव्हा हा ॲनोडकडून कॅथोडकडे Fe डायपॉझिटिव्ह आयन देतात, तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, Fe ट्रायपॉझिटिव्हमध्ये. Fe3 पॉझिटिव्ह प्लस इथे तयार झालेला वॉटर मॉलिक्यूल, याची अभिक्रिया होऊन Fe2O3XH2O तयार होऊन हायड्रोजन आयॉन ॲक्वियसमध्ये जातात. म्हणजे ते काय होतं, गंज तयार होतं. म्हणजे ॲनोडवर म्हणजे धनाग्रावर काय म्हणून काम करतं, काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. म्हणून इथं याचं उत्तर येतं अ. समजलं. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला जर आली तर निश्चितपणे आपण असं जर आपण प्रत्येक पर्यायाचा विचार काळजीपूर्वक करून जर आपण पर्याय निवडला तर आपले ऑब्जेक्टिव्ह सर्वच काय येतात, बरोबर येतात.